जालन्यात गोपीनाथ मुंडे चौकात लोकनेते गोपीनाथ मुंडेंना 11व्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून अभिवादन। आज दिनांक 3 मंगळवार रोजी जालन्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकामध्ये भारतीय जनता पार्टीकडून मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना 11व्या स्मृतिदिनानिमित्त सर्वत्र समाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात येत आहे। जालन्यात देखील भाजपकडून विविध लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान यावेळी भाजपा महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली। यावेळी बोलताना ते म्हणाले की 3 जून 2014 हा दिवस इतिहासातील काळा दिवस आहे। तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही। गोपीनाथ मुंडे तळागाळातील नेते होते। त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन भाजप उभी केली। भारत देश आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता। भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आणून भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी काम केलं, अशा पद्धतीने आठवणींना उजाळा देऊन दानवे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले। यावेळी जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, विमलताई आगलावे, बद्रीनाथ पठाडे, अशोकअण्णा पांगरकर, सोपान पेंढरकर, कपिल दहेकर, अर्जुन गेही, धनराज काबलिये, सुनील खरे, अमोल धानुरे, संजय डोंगरे, सिद्धिविनायक मुळे, विष्णू डोंगरे, सिद्धेश्वर हजबे, मुकेश चव्हाण, दत्ता जाधव, रोहित नलावडे, अमन मित्तल, सुदर्शन काळे, पांडुरंग आहेरकर, गौरव गोदेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। महाराष्ट्राचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी त्यांना अभिवादन करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौकामध्ये आज सकाळपासून गर्दी करून जमा झालेले आहे। निश्चितच त्यांना आम्ही आता या ठिकाणी अभिवादन केलं। परंतु 3 जून 2014 हा इतिहासातील काळा दिवस म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांनी आपल्या देशाचा ग्रामविकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि 1 जूनला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना दिल्लीमध्ये भेटलो। त्यांच्या चेहऱ्यावर गेल्याच्या नंतर आम्ही त्यांना बुके दिला आणि त्यांनी सांगितलं की मी परवा परळीला जाणार आहे आणि परळीला जाऊन आल्याच्या नंतर मी जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहे। आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे अत्यंत निकटचे संबंध त्या काळामध्ये आणि आतापर्यंत होते आणि म्हणून तो दिवस आम्ही कधीच विसरणार नाही। कायम स्मृतीमध्ये राहण्यासाठी आज जालना शहरामध्ये सुद्धा संभाजीनगर परिसरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चौक असं नामकरण करून आम्ही आज या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। गोपीनाथ मुंडे हे तळागाळातले नेते होते आणि अत्यंत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टी उभी केलेली आहे। निश्चितच आज गोपीनाथरावजी मुंडे जर असते तर कदाचित पुन्हा वेगळा महाराष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसला असता। भारत देशाच्या जडणघडणीमध्ये आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा मोठा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी होता। भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आणण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी कधी काळी बसने देखील प्रवास करून भारतीय जनता पार्टीचं संघटन ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं। म्हणूनच आज सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले आणि त्यांना अभिवादन केलं। अमर रहे अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे अमर रहे मुंडे साहेब, अमर रहे।